माय गॉड, गुलाबजामुन फेल आहे याच्यासमोर. झोपताना जर हे पिलं बाई डायरेक्ट म्हणजे 32 गुल डायरेक्ट सकाळीच बदाम ज्यूस. रोटीमध्ये अंड्याची पोळी टाकून जेव्हा तुम्ही घरी खाल तसंच सीन आहे एका प्रकारे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व. मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सफर, स्वाद आणि संवाद. तर मित्रांनो, आज आपण आलोय मोहम्मद अली रोडला, आणि जे की आहे ना मस्जिद बंदर स्टेशन पासून अगदीच 10 मिनिटाच्या अंतरावरती वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. आणि आपण इथे ह्यासाठी आलोय की इथे ना रमजानमध्ये एक स्पेशल म्हणजे खाऊ गल्ली आहे, जिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेज आणि ना स्वीट डिश वगैरे खूप वेगवेगळ्या व्हेरायटीचे फूड खायला भेटतात. आणि याच्या मेन लोकेशनबद्दल जर बोलायचं झालं तर मेनारा मस्जिदच्याच बाजूच्या गल्लीमध्ये ना सगळे फूड स्टॉल लागलेले आहेत. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल आणि म्हणजे एक्सप्लोअर करायचं असेल तर आज आपण सांगणार आहे की इथे येऊन काय खायचं. तर चला मग बघूया. तर मित्रांनो, आता आपण स्टार्ट करणार आहे. म्हणजे आपण गल्लीमध्ये आल्या ना अगदीच मिनारा मस्जिदच्या समोरच आहे ना मोहब्बत का शरबत भेटतो, जिथं आपण आहे ना ज्यूस म्हणजे मोहब्बत का शरबत स्पेशल आहे तर तो ट्राय करणार आहे. भाई एक मोहब्बत का शरबत दो ना. इथे व्हेरायटी खूप वेगळ्या प्रकारची आहे. भाई कौन सा है इसमें का? ॲपल वॉटरमेलन मँगो. ओके, तर आता आपण मोहब्बत का शरबत घेतलाय वॉटरमेलनवाला, ट्राय करू आणि मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधी पैसे भरूया. तर मित्रांनो, आता आपण आहे ना झॅमझम बेकरीच्या समोर इथे मोहब्बतचं शरबत लावलेलं आहे, तो घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतोय. हा प्रॉपर वॉटरमेलनची चव येते त्याला. म्हणजे हा मोहब्बतचा शरबत कसा बनलाय माहिती आहे का? दूध घेतलंय, त्याच्यामध्ये ना रोजचा आहे ना फ्लेवर टाकलाय आणि प्रॉपर त्याला मिक्स केलं आणि वरून वॉटरमेलन टाकलं. ही त्याची स्पेशालिटी आहे. हे एक नंबर आहे. इथे यायचं, मोहब्बतचं शरबत प्यायचा आणि आहे ना गोड सुरुवात करायची आणि मग आतमध्ये घुसायचं. तर आता मी हा शरबत संपवतो. 40 रुपयाचा शरबत आहे, ह्याच्यासाठी ग्रीन सिग्नल आहे माझ्याकडून नक्कीच. तर चला मग आता पुढचा स्पॉट एक्सप्लोअर करू. तर मित्रांनो, आता आपण आहे ना म्हणजे काय पिलेलं मोहब्बत का शरबत. आणि हातचा फूड ब्लॉग जरा वेगळा आहे. आज आपण डायरेक्ट स्ट्रीटवरती चालताच एक्सप्लोअर करतोय. आता मी ऐकलंय की आहे ना माशाल्लाह आहे ना ते जे ना बैदा रोटी खूप फेमस आहे, तर आपण ती ट्राय करूया. गर्दी तर तुम्ही बघू शकता किती आहे. ऑर्डर तिथे द्यायला लागेल, पण लाईन मजबूत आहे तिथे. एवढी लाईन आहे ना, काय सांगायचं म्हणजे ते बेकार. तुम्ही डिशेस बघू शकता, बघ डिशेस दाखव, एकदम खतरनाक मध्ये. मीटिंग भाई बैदा रोटी है? बैदा रोटी है 120 रुपया है क्या? देख बैदा रोटी है नहीं है बैदा. तो शेजवान रोल, शेजवान रोल है तो एक दे. किधर खड़े हो? ओके, चिकन शेजवान रोल. मित्रांनो, आता आपली चिकन शेजवान रोल आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आतमध्ये एकदम चिकन वगैरे टाकून दिले. आणि गर्दी जर बघाल ना आजूबाजूला, भाई डेंजर. पण इथे मी खरं तर बैदा रोटी खायला आलेलो, पण ते ठीक आहे, ते संपलं होतं. तर आता बघू आपण. म्हणजे याचा पॅटर्न कसं आहे माहिती आहे का? वरचा पाव त्यांनी ना एकदम असं क्रिस्पी केलं आहे, म्हणजे तेलामध्ये जरा फ्राय केल्यामुळे. आणि आतमध्ये जी आहे ना ग्रेव्ही आहे ना, हाँ विराट कोहली लग रहा हूँ. ये लो आपको एक, आप भी उसमें खा लोगे? आप नहीं खाते हो? चलेगा. आपको जूस पिलाता हो बाद.
बाहेर गँग आली आता. जरा गँग आलेली एका साईडला आलोय. म्हणजे सीन कसा आहे माहिती आहे का, हा पाव आहे ना एकदम प्रॉपर त्यांनी असं क्रिस्पी केलंय तेलामध्ये म्हणजे फ्राय करून. आणि याच्या आतमधली जी ही ग्रेव्ही आहे ना, हे बघ, ही जी ग्रेव्ही आहे ना भाई, ही एक नंबर आहे. म्हणजे या डिशचं नाव आहे शेजवान पाव आणि 120 रुपयाची प्राईस आहे. जर तुम्हाला म्हणजे ना शाळेत आमच्या आहे ना असं शाळेत आमच्या भेटायचा मंचुरियन पाव, तसंच सेम आहे ना, चिकन शेजवान पाव आहे आणि एक नंबर 120 रुपयाला मला तर वर्थ वाटला. आणि याच्यासाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. आता हे आपण संपूया आणि असंच पुढे वॉक करत जाऊया, बघूया कुठे काय भेटतं अजून. आता आहे ना माझी इच्छा आहे की ना ते हे खाऊया आपण, काहीतरी चिकन टिक्का वगैरे. आणि ते बिस्मिल्लाच आहे ना खूप फेमस आहे, आता तिथे जाऊ आपण. भाई चिकन सीख कबाब एक एक प्लेट चिकन सीख लगा. तर आपलं चिकन सीख कबाब आलेलं आहे आणि भाई एवढा सॉफ्ट आहे ना, एक नंबर. अरे टेस्ट करून बघू. एक नंबर आहे, विरघळतोय लिटरली तोंडामध्ये. चिकन प्रॉपर मॅरिनेटेड आहे आणि ना चिकन प्रॉपर शिजलं आहे, एकदम नरम आहे, विरघळते लिटरली तोंडामध्ये. आणि सगळ्यात मेन म्हणजे जो स्मोकी फ्लेवर आला आहे ना भाई, बाप आहे, एक नंबर. आणि 160 रुपीजची प्राईस आहे. ह्या हिशोबाने आपल्याला 1 2 3 4 पीसेस दिलेले होते त्यांनी, पण 4 पीसेससाठी आहे ना म्हणजे खरंच चांगलं आहे. आणि याला तिखट लागते एकदम एंडला, जे की खूप मस्त लागतं. माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे, तिथे आला बिस्मिल्लाचं आहे ना चिकन सीख कबाब नक्की ट्राय करा. आता एक सीख कबाब मी संपवतो आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट लोकेशनला. चला. तर मित्रांनो, जर तुम्ही इथे आलात, म्हणजे आता किती वाजलेत, 9 वाजून गेलेत. 9 नंतर मजबूत गर्दी होते. आता आपण नेक्स्ट डिश जी ट्राय करणार आहे ती आहे हैदराबादी हलीम आणि त्याचा इथे शॉप आहे, तर तो घेऊया आपण. हैदराबादी बादामी हलीम. भाई हलीम कैसा है? 140 का है ना. चिकन का है ना, मटन का है. अच्छा तो एक दे दो ना. आप लगाओ भाई काले. आता आपण हैदराबादी हलीम घेतलंय, जे की मटनचा असतो. म्हणजे ना मटनचं खाता खाता आपण बोलू त्याच्याबद्दल. 140 रुपीज याची प्राइस आहे. 250 ml भेटतो. हे बघा, तुम्हाला जर घ्यायचं असेल 250 ml 140 रुपीज, अशी खूप वेगवेगळी प्राइस आहे. पण बघू आता घेऊन. ही जी डिश आहे हैदराबादची स्पेशालिटी हलीम जी की आहे ती आलेली आहे. आणि जर हलीम जर तुम्हाला ओळखायचं असेल की चांगला कसं आहे, तर तुम्ही असं उचलल्यावरती बघू शकता त्याचे रेषा सुटत आहेत ना, म्हणजे ती स्पेशालिटी असते की हलीम तो एकदम प्रॉपर आहे. आणि हलीम म्हणजे काय असतं, आता मी पण खाल्लेलं नाही, पण आता आपण ट्राय करूया. मटनचे जे पीसेस असतात ना, एकदम आहे ना स्लोली कुक करतात आणि स्लोली कुक करत 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 एकदम आहे ना त्याला म्हणजे मॅश करतात. आणि ना मस्तपैकी तुम्ही तूप बीप टाकलं आहे वरतून त्यांनी, तुपामध्ये ना त्यांनी मस्तपैकी असं हे केलेलं आहे. मस्त आहे, तुम्ही आलात तर एक्सपिरियन्स करू शकता, मस्त लागेल तुम्हाला. आणि वरतून हा जो टाकला आहे ना, हा कांदा आहे, त्याच्यामुळे ना एक क्रिस्पीपणा येतो, एकदम असं नरम आणि क्रिस्पी. अप्रतिम. मोस्टली हे बकऱ्याचं बनलेलं असतं, म्हणजे जे आपली गोट असते, मटणाचं असतो. तर एक नंबर टेस्ट लागते, मटणाचं फील येतो आहे खातानाचा. 140 रुपयाची प्राईस आहे. 140 रुपयासाठी माझ्याकडे नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. तुम्ही आला तिथे तर नक्की ट्राय करू शकता. आणि इथे त्यांचं कार्ट आहे हैदराबादी हलीम करून, तर तिथे तुम्ही या. तर मित्रांनो, आता आपण हलीम खाल्ला मटणाचा, आता आहे ना आपण हे खाणार आहे, स्वीट डिश आहे काहीतरी, बघूया. भाई क्या है, कितने का है? 2 है 1. हाँ भले आप तो मस्तपैकी दिसतंय. सांदन बोलले ते, 40 रुपयाचं एक पीस. ओके, इसमें क्या मलाई है क्या ऊपर? वरतून मस्तपैकी अशी मलाई टाकले आणि खाली आहे ना इडलीच्या बॅटर सारखं आहे बघ खाली.
गोड आहे, स्वीट डिश आहे. आणि ना कसं आहे माहिती आहे का, इडलीवरती रबडी टाकून दिली असं अशी फील येते सेम. वर ट्राय करण्यासारखं आहे. 40 रुपयाची प्राइस आहे. एक नंबर. आता हे खाल्लंय, आता हे खाता खाता पुढे जाऊ आणि बघूया काय. तर मित्रांनो आता आम्ही ना मैदा रोटी खायची. आम्हाला आम्ही खूप सर्च केली पण नाही. मला इथे दिसते भाई मैदा रोटी आहे ना, एक दो ना. एक मैदा रोटी देना. मैदा रोटी मागितले. क्या प्राइस है उसका? 70 रुपीज. 70 रुपयाचे. मैदा रोटी आल्यावरती आहे ना जे खायला मजा येईल. बघूया कशी लागते. तर मित्रांनो आपली मैदा रोटी आलेली आहे. आणि मैदा रोटीची स्पेशालिटी काय माहिती आहे का, ही रोटी आहे ना त्याच्या आतमध्ये मस्तपैकी स्टफिंग आहे चिकनचं आणि अंड्याचं, तुम्हाला दिसतच असेल. आणि वरून आहे म्हणजे ही रोटी अशी इतकी आहे ना फ्राय केलं ना मस्तपैकी क्रिस्पी झाले प्रॉपर. तर आता एक बाईट खाऊया आपण. म्हणजे सीन कसं आहे माहिती आहे का, रोटीमध्ये अंड्याची पोळी टाकून जेव्हा तुम्ही घरी खाल तसंच सीन आहे एका प्रकारे. ही टेस्ट आहे ना म्हणजे मला तर ठीक वाटली, एवढी पण वाव नाही वाटली. कदाचित मी अजून चांगल्या जागी खाऊ शकलो असतो, पण ठीक आहे. ह्याच्यावरती आहे ना यांनी चाट मसाला टाकला आहे. त्या चाट मसाल्यामुळे ना एक वेगळाच असा म्हणजे चटपटीत फ्लेवर येतो आणि लास्टला तिखट लागते हिरव्या चटणीमुळे. एक नंबर. 70 रुपये जर ह्याची प्राईस असेल आणि हे खायला जर तुम्हाला देत असतील 70 रुपयामध्ये, ठीक आहे, मस्त आहे. ग्रीन सिग्नल आहे याच्यासाठी. पण ही जी चटणी आहे ना त्यांनी ओव्हरऑल पसरवले ना, ती न करताना डायरेक्ट एका साईडला द्यायला पाहिजे होते. कारण की ना हे जरा आता बघ सगळं एकदम नॉर्मल झालं आहे, म्हणजे मऊ झालं आहे. आता ही मैदा रोटी पण आपण संपवूया आणि पुढच्या लोकेशनला भेटूया. चला. तर मित्रांनो आता आपण मैदा रोटी खाल्ली आणि आता आहे ना मस्तपैकी आहे ना मावा जलेबी आणि त्याच्यावरती रबडी टाकून इथं भेटते. दुकानाचं नाव आहे बुऱ्हानपूर आणि त्यांची स्पेशालिटी आहे जलेबी सेंटर. म्हणजे जलेबी सेंटर नाव आहे तर तिथून समजू शकता तुम्ही जलेबी स्पेशालिटी. आपण इथली जलेबी घेऊया आता. भाई जलेबी कैसा है? बहुत अच्छा है. हाँ अच्छा तो है इसलिए तो आए हो. कितने का है खाने का है? प्लेट है जलेबी में. और ये रबड़ी डाल के है ना 180 की प्लेट है. क्या करने का, इतना जलेबी कौन खाएगा. जो है ना भाई एक दे दो ना प्लेट खाने के लिए. तर मित्रांनो आपली मावा जलेबी वरून रबडी टाकून दिलेली आहे मस्तपैकी. आणि जलेबी एकदम गरम आहे, त्यांनी ताजी काढले. आणि जी टेस्ट लागेल ना, हा हा हा, ओ माय गॉड भाई, जी टेस्ट येते ना गुलाबजामुन फेल आहे याच्यासमोर. डेंजर. तुम्ही पाक वगैरे बघू शकता. म्हणजे प्रॉपर जास्त पण गोड नाही, जास्त पण म्हणजे अशी नॉर्मल नाही, एकदम प्रॉपर. जेवढा गोडवा पाहिजे तेवढा प्रॉपर आहे. आणि वरून रबडी टाकल्यामुळे ना अप्रतिम लागते ती मस्त. 180 रुपीजची प्राईस आहे आणि 180 रुपीजच्या हिशोबाने ना माझी दिली आहे. प्रॉपर माव्याची जलेबी आहे बोलल्यावर भागच असणार आणि रबडी आहे वरून. तर 180 रुपीज ह्याची प्राईस आहे. नक्कीच माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे. जर इथे आलात तर तुम्ही बघू शकता, तर इथे येऊन नक्की ट्राय करा. तर मित्रांनो आम्ही आता स्पेशल आहे ना मसाला दूध पिणार आहे, जो की नूर मिल्क सेंटरचा आहे. तर आता तो आपण घेऊया. भाई एक मसाला दूध दो ना. पीने का मसाला दूध आपलं आलेलं आहे. भाई इसका किंमत कितना है? 60 रुपये. 60 रुपये याची प्राईस आहे. आणि टेस्टमध्ये आता बघूया. हे जे मसाला दूध आहे ना हे बदाम फ्लेवरचं आहे मस्तपैकी. आतमध्ये ना बदामची म्हणजे भाई ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटणार नाही, पण प्रॉपर आहे ना बदाम पीसेस करून टाकलेले आहेत. दाखवू नका असं, पण सांगतोय मी. हां प्रॉपर याच्यामध्ये बदाम आहे आणि ना मस्त लागतं. झोपताना जर हे पिलं बाई डायरेक्ट म्हणजे बत्ती गुल डायरेक्ट सकाळीच बदाम ज्यूस.
60 रुपयाची किंमत आहे. आणि जर तुम्ही आजूबाजूला बघितलं ना ऑलमोस्ट पब्लिक हे पिते, कारण की हे चांगलं आहे. तसं आहे बदाम त्याच्यात तेवढे टाकलेले आहेत आणि एक नंबर आहे. तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ. म्हणजे जमतील तितक्या मी आहे ना डिशेस कवर केल्या. तरी मला माहिती आहे की ते चिकन सूप बडे मी याचं ते राहिलं, मालपोहा राहिले. पण आहे ना सीन कसं आहे, माझं जरा सर्दी वगैरे घसा बसलं आहे, तरी पण मी एवढी रिस्क घेतली. अजून जर घेतली आणि जर काय झालं तरी ठीक आहे. पण जर इथे आला रमजानमध्ये तर आहे ना हा मला वाटतं 16 तारखेपर्यंत हे चालू असणार आहे. भाई कितने तारीख तक ये चालू रहेगा? चालू कितने तारीख तक रहेगा? 29. ये 15 कम से कम 25 तारीख 25 तारीख तक ना. तर 25 तारखेपर्यंत चालू असेल. जर आलात ना इथे मोहम्मद अली रोडला तर नक्की त्या डिशेस ट्राय करा. ये पूरे महीने भर रहेगा, महिनेभर रहेगा ना. 30 दिन तक साल में एक ही महिना आहे. साल में 1 महीना. वर्षामध्ये एका महिन्यात असतं फक्त. आणि आहे ना आपण लवकरात लवकर व्हिडिओ टाकलेले आहे. तर तुम्ही इथे आलात तर नक्की आहे ना मी ज्या सांगितल्या त्या डिशेस ट्राय करा. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणत्या कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्हाला माहीत असतील डिशेस त्या नक्की कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय.